हे बघा, राज्यातल्या जनतेने लोकसभेमध्ये आमच्या विरुद्ध कौल दिला होता. तो जनादेश होता आणि तो आम्ही मान्य केला. पण याचा अर्थ असा नाही की आमच्या विरुद्ध जनादेश दिला म्हणून आम्ही घरात जाऊन बसलो. पुन्हा लोकांत गेलो, आमची भूमिका समजून सांगितली, आमचे विचार समजून सांगितले आणि त्या भूमिकेला, त्या विचाराने या राज्यातल्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं. आत्ता आमची जबाबदारी की या राज्यातली कारभार हा जनताभिमुख कसा बनेल आणि जनतेला अपेक्षित काय आहे आणि आम्ही ज्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिलेत ते वचनं पुढच्या काळात पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण एकत्र म्हणून प्रयत्न करू असं आम्हाला स्वतःला वाटतं. त्यामुळं आमच्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही जनतेच्या आशीर्वादानं सहज पार पाडू. साहेब, कमी झालेलं मताधिक्य भोकरदन मतदारसंघातलं आपण कसं मिळवलं? असे एकूणच राज्यातलं वातावरण खराब होतं. हा मतदारसंघ फार मागं होता, असं नाही, 900 मतांना मागं होता. आणि आत्ता जे काय आम्ही जनतेमध्ये ठरलो तर लोक म्हणे आमची चूक झाली. आम्ही त्याला चूकही मानत नाही. जनादेश होता, आम्ही तो मान्य केला. लोकांच्या लक्षात आलं की विकास कोण करू शकतं. त्याला आम्ही काही नवीन काही घटना केली नाही. लोकांनाच असं वाटलं की आपली चूक झाली आणि त्यामुळं जनतेनं आत्ता आम्हाला कौल दिलेला आणि संतोष दानवे आता तिसऱ्यांदा निवडून आला. सगळ्यात प्रभावी योजना कोणती ठरली आपली? असं आहे की राज्यात मला असं वाटतं आम्ही कोणी याचं श्रेय घेतल्यापेक्षा मतदाराला हे श्रेय